श्री तुकाराम महाराज यांचा भगवंताचे चिंतन करणारा अतिशय प्रत्येक अत्यंत महत्वाचा असा अभंग आहे. या अभंगामधून तुकोबाराय देव आहे हे खात्रीपूर्वक सांगतात आणि ते सांगत असताना केवळ परोक्ष ज्ञानानं देव आहे असं सांगत नाही, तर समोरच्याला अपरोक्षत्वानं सुद्धा देव कोण आहे याची जाणीव आपल्याला करून देतात. वेदांताच्या भाषेमध्ये आपल्याला हा थोडासा विचार पाहायचा आहे. तुकोबाराय देव आहे म्हणून सांगतात याचं कारण असं आहे की माणसात आपल्या जीवनामध्ये ज्या काही जिज्ञासेच्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये प्रकर्षाने मनुष्य देवाचा विचार करतो. माणसाच्या जिज्ञासेच्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. या जगाची जिज्ञासा माणसाला आहे, एखाद्या वस्तूच्या निर्मितीची जिज्ञासा माणसाला आहे, एखाद्या जन्म कसा होतो तो जिज्ञासा आहे, त्या शरीराचं काय चिंतन आहे जिज्ञासा आहे, एखादी गोष्ट कशी निर्माण होते याची जिज्ञासा माणसाला आहे. तेवढे जगताच्या निर्मितीची जिज्ञासा आहे असं नाही, तर तंतूपासून पट कसा बनतो जिज्ञासा आहे, मातीपासून घट कसा बनतो माणसाच्या मनामध्ये जिज्ञासा आहे. तुम्ही पहा, एखाद्या मनुष्याला जर कुंभाराच्या घरी जाण्याचा प्रसंग आला आणि त्यावेळेला जर तो कुंभार काचावर मडका तयार करत असेल तर तो बाजूला उभं राहून बारकाईनं पाहतो, हा कसा आतून हात धरतो, आधार कसा देतो, पाणी कधी मारतो, त्या मडक्याला वेग त्या चक्राला वेग कधी देतो, कसा देतो, माती कशी भेटवतो, माणूस बारकाईनं त्याच्याकडे परीक्षण करून पाहत असतो. तंतूपासून पट बनतो. त्यावेळेला एखाद्या कारखान्यामध्ये कापडाच्या जाण्याचा प्रसंग आला तर बारीक बारीक त्याला बघावं वाटतं. ऊसाच्या कारखान्यामध्ये एखाद्या वेळेला जायचा प्रसंग आला तर ऊस कसा चरकात टाकला जातो, त्याचा रस कसा बाहेर पडतो, तो रस नंतर कसा पुढे जातो, त्याला तापवलं जातं का नाही, त्याची साखर कशी बनते. माणसाच्या मनामध्ये स्वाभाविक जिज्ञासा असते. काय कारण आहे? माणूस जिज्ञासा बद्ध आहे. जिज्ञासेचा विषय माणसाची अनेक आहे. माणसाला जिज्ञासा करावी वाटते याचं सगळ्यात महत्वाचं कारण हे आहे की मनुष्य जन्मजात ज्ञान पिपासू आहे. काल आपण त्याचा विचार घरच्या कीर्तनामध्ये थोडासा करून आलेलो. माणूस ज्ञान पिपासू आहे. माणसाला प्रत्येक वेळेला काहीतरी ज्ञान व्हावं अशी अपेक्षा असते. कारण ज्ञान जर माणसाच्या ठिकाणी नसेल, ज्ञानाची इच्छा जर माणसाच्या ठिकाणी नसेल तर त्या माणसाचं मनुष्यत्व सिद्ध होऊ देत नाही. त्या ठिकाणी ज्ञानाची जी जिज्ञासा आहे ती जिज्ञासा म्हणा, ज्ञानाची पिपासा म्हणा, त्याच्याने त्याचं मनुष्यत्व सिद्ध होत आहे. जर माणसाच्या ठिकाणी ज्ञानाची गरज नसती, ज्ञानाची इच्छा नसते तर माणसामध्ये आणि सामान्य पशुमध्ये कोणत्याही पद्धतीचा गरज पडला नसता. लक्षात घ्या, सामान्य पशु रस्त्यावरून फिरणारा एखादा गाढव, एखादा कुत्रा आणि माणूस याच्यामध्ये काय अंतर आहे? इथंच अंतर आहे. महाराज भरतराजांनी चिंतन करताना काय सांगितलं? आहार निद्रा भयमंत्रांच सामान्य येतं पशुवे नराणाम ज्ञानम ही एक अधिको विशेषो ज्ञाने नाही ना पशुभीत समान आहार. ज्ञानहीन मनुष्य पशुच्या बरोबरीचा आहे. पशु आणि ज्ञान माणूस याच्यामध्ये कोणतंही अंतर नाही. माणसामध्ये आणि पशुमध्ये काही गोष्टी समान आहे. कोणत्या गोष्टी समान आहे? आहार, निद्रा, वय, विषयाचा उपभोग या 4 गोष्टी इतर प्राणी आणि मनुष्य यांच्यामध्ये समान आहे. इतर प्राण्यालाही आहाराची गरज आहे, माणसालाही आहाराची गरज आहे. इतर प्राण्यांनाही निद्रेची गरज आहे, माणसालाही निद्रेची गरज आहे. इतर प्राण्यांना सुद्धा कशाची तरी भीती वाटते, माणसाला सुद्धा कशाची तरी भीती वाटते. इतर प्राण्यांनाही विषयाच्या उपभोगाची अपेक्षा आहे, माणसालाही विषयाच्या उपभोगाची अपेक्षा आहे. दोघांच्या ठिकाणी काही गोष्टी समान आहेत. आहार, निद्रा, वय आणि मैथुन या 4 गोष्टी सर्व प्राण्यांच्या ठिकाणी या जगतामध्ये जो तो जन्माला येतो त्याच्या ठिकाणी या 4 गोष्टी जगत आहेत. काय कुत्र्यालाच भूक लागते, माणसाला लागत नाही का? माणसालाही भूक लागते, कुत्र्यालाही भूक लागते, काही फरक नाही. महाराज दोघांच्याही ठिकाणी असणारी भूक नावाची जी गोष्ट आहे, जी जाणीव आहे, की कुत्रा असो अथवा माणूस असो दोघांच्याही ठिकाणी समान आहे. मग फरक काय आहे? फरक काही नाही. कुत्र्याला भूक लागली तर कुत्रा मालकासमोर जाऊन शेपटी हलवतो आणि आपल्याला भूक लागली तर आपण मालकीने समोर जाऊन शेपटी हलवतो, एवढाच फरक आहे. बाकी भूक या वृत्तीमध्ये दोघांच्या काही फरक नाही. भूक या जाणीवेमध्ये दोघांचे काही फरक असायचं कारण नाही. दोघांनाही भूक लागते. कुत्र्याला लागलेली भूक भाकरीला जाईल, हडकाला जाईल, माणसाला लागलेली भूक भाताला जाईल, कोळीनं जाईल. भूक जाईल याच्यात नवल नाही. भूक जी मनामध्ये आहे, भूक जी पोटामध्ये लागलेली आहे, ती लागलेली भूक ही दोन्हीकडे समान आहे. की बोला, दोन्हीकडे समान आहे. निद्रेचंही तसंच आहे. कुत्र्याला झोप लागत नाही का? कुत्राही झोपतो. महाराज माणसापेक्षा कमी झोपत असेल पण झोपतो की नाही? बोला, कुत्राही झोपतो, माणूसही झोपतो. काय फरक आहे? काही फरक नाही. एकच फरक आहे, कुत्र्याला फक्त पायाचा आवाज झाला की जाग येते, आपल्याला कीर्तन संपलं तरी जाग येत नाही, एवढाच फरक. बाकी काही फरक नाही. झोप दोघांच्या ठिकाणी समान आहे.
कुत्र्यालाही झोप लागते, माणसालाही झोप लागते, कुत्र्यालाही भूक लागते, माणसालाही भूक लागते. पण पुढचा विचार केला, भयाचा विचार केला तर भय हा एक असा मनोविकार आहे जो सर्व प्राण्यांच्या ठिकाणी समान आहे महाराज. अहो जे झाड आहे त्या झाडाला सुद्धा त्याच्याची तरी भीती आहे. कुत्र्याला भीती वाटते, माणसालाही भीती वाटते. काय फरक? मनोविकार जर पाहिला तर काही फरक नाही. कुत्र्याला भीती वाटते. एखादं कुत्र जर एखाद्याच्या दरवाजामध्ये भाकरी मिळेल म्हणून गेला, तिथं जर त्या मालकाच्या हातामध्ये त्यांनी काठी पाहिली, कुत्र्याला भीती वाटते की नाही बोला? मालकाने काठी उभारली की कुत्र्याला भीती वाटते. आणि आपलं काय फरक आहे? काही फरक नाही. कुत्र्याला काठी उभारली की भीती वाटते, आपल्याला लाटणं उभारलं की भीती वाटते. पण भीती दोघांच्याही मनामध्ये समान आहे की नाही बोला? दोघांच्याही मनामध्ये भीती समान आहे. विषयाचा उपभोगाची लालसा दोघांच्याही मनामध्ये समान आहे. मग फरक कुठं आहे? जर दोघांच्याही पोटाची भूक समान आहे, जर दोघांनाही लागणारी निद्रा समान आहे, जर दोघांनाही वाटणारी भीती समान आहे आणि दोघांच्याही अंतःकरणामध्ये असणारी विषयाच्या उपभोगाची अपेक्षा जर समान आहे, तर कुत्रा आणि माणूस याच्यामध्ये अंतर करता कुठं? एकच अंतर करावं लागतं. कुत्र्याला ज्ञान नाही, माणसाला ज्ञानाची इच्छा आहे. विठ्ठला ज्ञान नसेल तर त्या माणसाला माणूस म्हणत नाही. ज्ञाने नाही ना पशु समान हा. ज्ञान नसलेला माणूस पशुच्या बरोबरीचा असतो. तर विज्ञान न दान न काहीही त्याच्याकडे नसेल. पुस्तक चिंतन भरतरावांनी या संबंधामध्ये केलेलं आहे. त्याच्याजवळ काहीच नसेल तर त्याला माणूस म्हणायचं कारण नाही. मनुष्य परी कुत्रीची त्याला कुत्रच म्हणायला पाहिजे. फक्त शेपूट नाही एवढाच फक्त भाग आहे. बाकी ज्ञान नसेल तर इतर प्राण्यांमध्ये आणि माणसामध्ये काहीही फरक नाही. दोघांच्याही ठिकाणी तीर्थ आहे, दोघांच्याही ठिकाणी विषयांचा उपयोग समानच आहे, दोघांच्या ठिकाणी भय वगैरे सगळ्या गोष्टी समान आहे. त्याचा उपयोग नाही. माणसाचं वैशिष्ट्य जर कशामध्ये असेल तर ते त्याच्या विचारामध्ये आहे, ते त्याच्या ज्ञानामध्ये आहे. जन्माला आलेला मनुष्य जर ज्ञान प्राप्त करून घेऊ शकत नसेल तर त्याचं जन्माला येणं ही व्यर्थ आहे. जन्माला येणारा मनुष्य जर ज्ञानाच्या मागे लागत नसेल तर जगतामध्ये माणसापेक्षा गाढवं काही कमी असतात. तुकोबारांनी केलेलं चिंतन आपण पहा. नाही तरी काय नाही तरी काय थोडी श्वान सुकरे बापुरी. जन्माला येऊन जर मनुष्य ज्ञानाची लालसा ठेवत नसेल तर त्याचं जन्माला येणं आणि एखाद्या गाढवाचं जन्माला येणं त्याच्यामध्ये काहीही फरक राहणार नाही. आपलं मानवी जीवन चालतं ते ज्ञानावर चालतं, मानवी जीवन चालतं ते विचारावर चालतं. विचार जर नसेल तर उपयोग होत नाही. वयाच्या प्रबोधी विचार ज्या नाही समान तो देवी बालकाच्या. तुकोबाराय त्याच्याही पुढे जाऊन सांगतात जर मनुष्य विचार करत नसेल तर तुकोबाराय म्हणतात त्याला माणूस म्हणू नका. विचार नाही नर खर तो कैसा बाजी वाहे ज्ञान भार लगड कैसा. तुकोबारांची भाषा विचार जर नसेल तर तो नर नाही. तो कोण आहे? तो खर आहे असं जाणावं. नर म्हणजे माणूस आणि खर म्हणजे गाढव. खर या शब्दाचा अर्थ आहे गाढव. नर आणि खर हे दोन शब्द जर आपण विचारात घेतले तर नरात खरा फार अंतर नाही महाराज. न काढून त्याच्या जागी ख घातला की माणसाचा गाढव व्हायला फार वेळ लागत नाही. न आणि ख म्हणजे माणसाचा गाढवात फक्त नखाचंच अंतर आहे. एवढंच लक्षात घ्या. माणूस आणि गाढव यांच्यामध्ये न ख एवढंच अंतर आहे. न काढून ख घातलं की त्याचा गाढव झाला आणि ख काढून न घातला की त्याचा माणूस झाला. मग आपल्याला जर माणूस राहायचं असेल तर माणसाला ज्ञानाची चिकित्सा केली पाहिजे. माणसाला विचाराकडे प्रवृत्त झालं पाहिजे. कशाचा विचार करायचा हे ठरवता आलं पाहिजे. विचार करणं ज्ञानाची लालसा ठेवणार हे जरी वाईट नसलं तरी त्याच्यातही आपल्याला फरक असा करता येतो की ज्ञानाचा विषय काय आहे याच्यातही माणसात आपल्याला तारतम्य करावं लागतं. विचारामध्ये जर प्रकार करायचे झाले तर आपल्याला तत्वज्ञानाच्या दृष्टीने फरक करता येतात. काय आहे? ज्याच्या ज्ञानाचा विषय ऐहिक आणि निषिद्ध म्हणजे विहित आणि निषिद्ध अशा दोन्ही पद्धतीचा विषय आहे त्याला आपल्याला पामर म्हणता येतं. त्याला फक्त विहित विषयाचा विषय जो करतो ज्ञानाचा, विहित विषय ज्ञानाचा विषय करतो त्याला आपल्याला विषयी असं म्हणता येतं. विषयाच्या त्यागाचं चिंतन करून परमात्म्याचं चिंतन आता जो करणार आहे त्याला आपल्याला मुमुक्षु म्हणता येतं. आणि प्राप्त झालेल्या ब्रह्मस्वरूपाला जो विषय करतो त्याला आपल्याला मुक्त म्हणावं लागतं. कारण ज्ञानाचा विषय ज्ञानाची लालसा जरी प्रत्येक माणसाच्या अंतःकरणामध्ये असले तरी ते ज्ञान कशाच्या संबंधाला आहे याच्याकडे माणसाचे पुढचे टप्पे ठरत जातात. बरं का? अहो जीवनमुक्त ही माणूसच होता पहिल्यांदा. मनुष्य ही माणूसच आहे, विषय ही माणूसच आहे, पामरही माणूसच आहे आणि संत देखील माणसाच्याच रूपानं आल्यासारखे दिसत असतात. ते लक्षात
घ्या. त्यांचा वरून जर आकार पाहिला तर माणसाचा आकार आहे की नाही, संत नवती जग आहे, बरोबर आहे, माणसाच्या सारखे संत नाही, पण आकार जर विचारात घेतला तर माणसाच्या आकारामध्ये संतांच्या आकारामध्ये काही फरक आहे का? असं काही विधान आहे का कुठे ज्ञानेश्वरी भाषामध्ये की ज्याला 3 डोळे असतात त्याला संत म्हणा? संतांना ज्ञानोबारांना 2च डोळे होते, तुकोबारांना तुमच्या माझ्यासारखे 2च पाय होते, गोरोबा काकांना तुमच्या माझ्यासारखे 2च हात होते, तुकोबारा सुद्धा एकच नाथ घेऊन अवताराला आले होते. शरीराला वरून पाहायचं झालं तर वरून काहीही घेत नाही. सामान्यतः विचार जर केला तर हे सगळे माणसाच्या रूपात आल्यासारखे दिसतात की नाही, दिसतात, पण त्यांच्या चिंतनाचे विषय काय आहेत याच्यावरून मात्र त्यांच्या अधिकारानुसार फरक आपल्याला करावा लागतो. चिंतनाचा विषय फक्त जगत असेल तर त्याचा अधिकार निम्न समजला पाहिजे. चिंतनाचा विषय जगाला सोडून जगताच्या गरजेकडे जात असेल तर त्याचा अधिकार उच्च समजला पाहिजे. आणि त्याच्याही पेक्षा या जगताचा कोणी करताच नाही, हे जगत नाही, फक्त परमात्मा ते आहे आणि तोही चिंतनाच्या पलीकडचा आहे असं ज्याचं चिंतन असेल त्याचा अधिकार ज्याच्यापेक्षा मोठा असेल आणि कशाचंही चिंतन न करता फक्त चिंतनाच्या पलीकडे गेलेला, चिंतनाची अवस्थाच न उरलेला असा जो महात्मा असेल तो त्याच्याही पलीकडचा असेल. म्हणजे चिंतन जरी सगळेच करत असले, विचार जरी प्रत्येक जण करत असला, ज्ञानाची लालसा जरी प्रत्येकाच्या ठिकाणी असली तरी प्रत्येकाच्या ठिकाणी ज्ञानाचा विषय काय आहे याच्यावरून तारतम्यानं त्यांचा अधिकार ठरवावा लागतो. म्हणजे इतर प्राण्यांपासून माणसाला वेगळं काढायचं असेल ज्ञानाचं चिंतन करा आणि माणसातूनच ज्ञानाच्या विषयावरून आपल्याला वेगवेगळे प्रकार करता येतात. हा सामान्य पातळीवरचा मनुष्य त्याच्या पुढे जाऊन हा जरा वरच्या पातळीवरचा आहे, हा त्याच्या वरच्या पातळीवरचा आहे, हा मॅट्रिकला बसलेला आहे, हा 12वी बोर्डाची पास झालेला आहे, हा डिग्री पास झालेला आहे, हा त्याच्या पुढे इंजिनियर झालेला आहे, त्याच्या पुढे त्यांनी पीएचडी केलेला आहे, त्याच्या पुढे तो शास्त्रज्ञ झालेला आहे, आता तो पीएचडीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो आहे. असं पुढे 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 जसं त्याच्या अधिकारावरून चालू लागतं तसं माणसामध्ये सुद्धा ज्ञानाच्या विषयाच्या चिंतनावरून वेगवेगळे अधिकार ठरवावे लागतात. प्रत्येकाचा अधिकार स्वतंत्र आहे. त्याच्यावरून तुम्ही ज्ञानाचा विषय काय मानता याच्यावरून तुम्हाला प्रत्येकाचा अधिकार स्वतंत्र रीतीने ठरवता येतो. म्हणून आपल्याला चिंतन असं करायचंय की आपल्याला ज्ञानाचा विषय काय करायचा. कोणी असं म्हणतं की संसार हाच आमच्या ज्ञानाचा विषय आहे. संसार कसा आहे, संसारामध्ये विषयाचा उपभोग कुठून कुठून मिळू शकतो, कोणता विषय आपल्याला पुन्हा पुन्हा भोगावा लागतो, कोणता विषय एखाद्या वेळेसच भोगायला मिळतो, किती विषय आतापर्यंत आपण भोगले, किती विषय भोगायचे राहिलेले आहेत, असा आपल्या ज्ञानाचा विषय फक्त विषयच करणारा जो असतो, जगत करणारा जो असतो तो सामान्य पातळीवरचा असतो. विठ्ठला विठ्ठला त्याचा उपभोग घेणारा हा पहिला वर्ग आहे. ज्ञानाचा विषय काय आहे, विषय हाच ज्ञानाचा विषय. कसे भोगायला मिळतील, कुठून मिळतील, कुठल्या भूखंडातून आपल्याला पैसा काढता येईल, कशी आपली तिजोरी भरता येईल, कसं आपल्याला काय मिळवता येईल याचाच विचार करणारे जे लोक असतात की नाही ते मनुष्य असतात. पण सामान्य पातळी असते. याच्या पुढे जेव्हा विषयाचं निष्ठा कळतं त्यावेळेला त्या विषयातून मुक्त होण्याचा जो विचार करतात ते त्याच्यापेक्षा वेगळे असतात. ते म्हणतात नाही बाबा ते विषय नको आपल्याला, इथून बाहेर कसं करता येईल याचा विचार करणारे, या ज्ञानाच्या मागे लागणारे हे जे असतात ते दुसऱ्या वर्गाचे असतात. तुकोबारांनी त्याचं चिंतन केलं. काय मी उद्धार प्रसिद्ध अभंग आहे. तुकोबारा बोलतात काय मी उद्धार पावेन, काय कृपा करीन नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे, काय हे खंडईल कर्मा, पारुषतील धर्माधर्म, कासयाने कळेल वर्मा, म्हणून श्रम वाटत असे, काय हे स्थिर राहील बुद्धी, काही अरिष्ट नाही मध्ये धरिलं जाईल ते सिद्धी, तुका शेवट तो कधी मज न कळे. तुकोबारा बोलतात की आता हे कसं पुढे पुढे माझ्या जीवनाचा उद्धार कसा होणार याचं चिंतन करणारा दुसरा वर्ग आहे. तो पहिल्या वर्गापेक्षा श्रेष्ठ आहे आणि तो विचार सिद्धीला गेल्यानंतर आपल्याला प्राप्त झालेल्या आत्मस्वरूपाचं अखंड चिंतन करणारा हा जो शेवटचा वर्ग आहे तो त्याच्याही पेक्षा श्रेष्ठ आहे. विठ्ठला विठ्ठला तुकोबारांनी केलेलं चिंतन आपण लक्षात घ्या. पहिला वर्ग फक्त विषयाचं चिंतन करणारा, दुसरा वर्ग विषयाच्या बंधनातून बाहेर पडू इच्छिणारा, तिसरा वर्ग विषयाच्या बंधनातून बाहेर पडून परमात्मा स्वरूपाची प्राप्ती झाल्यानंतर अखंड त्याच विचारामध्ये मग्न राहणारा आणि याच्याही पेक्षा एक शेवटचा वर्ग आहे. कोणता वर्ग आहे, आपल्याला प्राप्त झालेली परमात्मा स्वरूपता आपल्याकडे न ठेवता जगाला वाटत फिरणारा हा त्याच्यापेक्षा पुढचा वर्ग आहे. विठ्ठला विठ्ठला संत महात्म्यांनी त्याचं चिंतन केलं. ज्ञानोबाने चिंतन करतात पुरुषार्थ सिद्धी चौथी,
येऊने आपल्या हाती निघाला भक्तिपंथी जगादेत. ज्ञानोबा चिंतन करतात चौथा पुरुषार्थ जो मोक्ष, जो परमात्मा, तो हातामध्ये घेऊन सगळ्या जगाला वाटत फिरणारा हा जो महात्मा आहे, हा चौथ्या वर्गामध्ये आहे. जय तो तोहार वाचितो आणि का यारे होऊ नका रानवरी विटेवरी ज्याची भाऊने समान तोची एकदान शिवदाता. तुकोबारांचं चिंतन आहे आपल्याला प्राप्त झालेला परमात्मा, आपल्याला प्राप्त झालेला अनुभव जगाला वाटत फिरतात. अनुभवी आले आमच्या ते या जगात येत असे, जगाला देत फिरणारे संत महात्मे या चौथ्या वर्गामध्ये येतात. म्हणजे आपल्याला प्राप्त झालेलं ज्ञान, या ज्ञानाचा विषय काय आहे याच्यावरून आपल्याला त्यांच्या त्यांच्या अधिकारानुसार वर्गीकरण करावं लागतं. मुद्दा एवढाच आहे की माणसाला ज्ञानाची अपेक्षा असते आणि त्या ज्ञानाचा विषय काय असावा हे माणसाला ठरवता आलं पाहिजे. प्रपंच हा ज्ञानाचा विषय होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही? आता थोडंसं पुढे चला. प्रपंच हा ज्ञानाचा विषय होऊ शकत नाही का? कारण जिथं ज्ञान येतं तिथं प्रपंच राहत नाही. प्रपंच संपत तिथं ज्ञान आलं, विचारिता निरसले, प्रपंच सहजे सांडवले मग तत्वता तत्व उरले. ज्ञानी असतील ज्ञानाचं चिंतन करतात, त्यांच्या विचारापुढे प्रपंच नावाची कोणती सत्ता राहत नाही. विचार, ज्ञान आणि प्रपंच या दोन गोष्टी कधीही एका केंद्रात येत नसतात महाराज. एका केंद्रात येतील तर दोन्हीपैकी एक उरेल. जर आपला प्रपंचाचा विश्वास पक्का असेल तर ते ज्ञान वृत्ती ज्ञान ठरतं आणि त्या ज्ञानाचा लय होतं. पण ते ज्ञान जर स्वरूप ज्ञान असेल तर तिथं प्रपंचाचा विचार शिवत नाही, तिथं प्रपंच येऊच शकत नाही. प्रपंच आणि विचार, प्रपंच आणि ज्ञान या दोन गोष्टी एका केंद्रात येत नाही. जो ज्ञानी आहे त्याला प्रपंच माहिती नाही आणि जो प्रपंच करतो तो नक्की अज्ञानी आहे. मग जर प्रपंच या विषय होऊ शकत नसेल ज्ञानाचा, तर ज्ञानाचा विषय काय असला पाहिजे याची चिकित्सा थोडीशी केली पाहिजे. काय ज्ञानाचा विषय असावा? जगद्गुरु शंकराचार्याने अपरोक्षानुभूतीच्या प्रारंभी ज्ञानाचा विषय काय असला पाहिजे याच्या संबंधाने आपल्याला 4-5 प्रश्न सांगितलेले आहेत. कोहम कथमिदं जातम, कोवई करतात विद्यते उपादान किंवा विचार स्वयमेदृश. आचार्य बोलतात की काय ज्ञानाचा विषय असला पाहिजे, मी कोण हा ज्ञानाचा विषय असला पाहिजे. मी कोण असा विचार आपल्याला करता आला पाहिजे. ज्ञानोबांनी सांगितल्याप्रमाणे कोहम कथमिदं जातम, हे सगळं कुठून उत्पन्न झालं याचा विचार आपल्याला करता आला पाहिजे. हा ज्ञानाचा विषय आहे. कोहम कथमिदं जातम, कोण करतात विद्यते, या सगळ्या जगताची रचना करणारा करता हा कोण आहे? उपादान किंवा या जगाचं उपादान निमित्त कारण काय आहे? उपादान निमित्त एक मानायचं का वेगवेगळे मानायचे? परमात्म्या व्यतिरिक्त निमित्त कारण वेगळं मानता येतं का? परमात्म्यात या जगताचं उपादान कारण मानायचं का न मानायचं? हे सगळे ज्ञानाचे विषय असले पाहिजे. याच्यात पहिला विचार आहे मी कोण हा ज्ञानाचा पहिला विषय असला पाहिजे. माणसाला स्वतःची जी ओळख आहे ती ओळख देहरूपानं आहे. माणसाला स्वतःची जी ओळख आहे ती आत्मरूपानं नाही महाराज. आत्मरूपाने ओळख असणारा, स्वतःची ओळख असणारा तो वेगळा आहे आणि देहरूपानं स्वतःची ओळख असणारा मी आहे. कोण? जीव आहे. जीवाचा विचार केला, जीवाला विचारलं का कुणी सांगितलं तुम्हाला? तर हाती छातीवर हात घेऊन सांगतो मी सांगतो तुम्हाला. कुणी सांगितलं म्हणजे मी सांगितलं. तर मी म्हणत असताना जो छातीवर हात ठेवला जातो तो कुणाच्या छातीवर? माझ्या छातीवर. छातीवर हात ठेवणं म्हणजे आत्म्यावर हात ठेवणं का देहावर हात ठेवणं? देहावर. माझी जी ओळख मला आहे ती देह रूपानं आहे. याचा विचार जर करायचा झाला तर सामान्यतः याचं उत्तर आपल्याला देता येत नसतं महाराज. सामान्य बुद्धीने हे उत्तर देता येत नाही. मी असं म्हणलं की मी माझं नाव सांगतो, मी माझं गाव सांगतो, मी माझा हुद्दा सांगतो, मी माझी ओळख सांगतो, मी माझा रंग सांगतो, मी माझी उंची सांगतो, याला मी म्हणत नाही. मीचा विचार करत असताना वेगळ्या पद्धतीने विचार केला पाहिजे. मी म्हणजे फक्त हा देह एवढाच विचार करायचा नाही. देहाच्या संबंधानं सगळाच विचार करावा लागतो. केवळ स्थूल देहाचा विचार करून चालत नाही, सूक्ष्म देहाचा विचार करावा लागतो. केवळ सूक्ष्म देहाचा विचार करून चालत नाही. हा स्थूल आणि सूक्ष्म देहात ज्या कारण देहानं निर्माण केले तो कारणदेह काय आहे याचं चिंतन आपल्याला करायला पाहिजे. मीचा विचार करत असताना पंचकोशाचा विचार केला पाहिजे. मी कोण या प्रश्नाचं उत्तर एवढं सामान्य देता येत नाही महाराज. आपण मागे बोलून आलेलो की तेच उदाहरण पुन्हा एकदा आपल्याला सांगतो, लक्षात घ्या. माणसं दुसऱ्याच्या संबंधाने जो विचार करतात तो माणसाने स्वतःच्या संबंधाने केला पाहिजे. उदाहरण म्हणून मी आपल्याला सांगतो. काय होतं, खेडेगाव असतं, खेडेगावामध्ये आज वेट असते, वेशीमध्ये मारुतीचं मंदिर असतं. त्या मारुतीच्या मंदिरावर काही म्हातारी लोक, काही लोक गप्पा मारत बसलेले असतात. नेहमीच चिंतन आहे. प्रत्येक गावामध्ये दिसणारं हे दृश्य आहे.
हेच असते विशिष्ट मारुतीचं मंदिर. त्या मंदिराच्या पारावर, मारुतीच्या पारावर काही लोक गप्पा मारत बसलेले असतात. म्हणजे त्यांना तेवढाच उद्योग असतो, दुसरं काही नाही. मारुतीच्या पारावर कायम बसून राहणं, सकाळी उठलं की पारावर यायचं, झोपायचं सुद्धा पारावर, उठायचं सुद्धा पारावर, तोंड धुवायचं पारावर, जेवण करायचं पारावर, दुसरा उद्योग नाही महाराज. येणाऱ्या जाणाऱ्यांची चौकशी करायची, टिंगल टवाळी करायची आणि पारावर पडून राहायचं, नुसतं बसून राहायचं, दुसरं काही काही काम नाही. जन्माला आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण असेल, दुसरा हेतूच नाही जीवनाला, एवढंच करायचं. त्या पारावर ही मंडळी बसलेली असतात. मग गावामध्ये त्या वेशीतून कोणीतरी एक नवीन माणूस येतो. नवीन माणूस हातामध्ये बॅग घेतलेले, खांद्याला पिशवी अडकवलेले, असा नवीन मनुष्य वेशीतून आत आला की पारावरचे लोक त्याला विचारतात. आपणही बऱ्याच लोकांना विचारतो, कोण आहे तुम्ही, कुठून आलात, त्या गावामध्ये कुणाकडे आलात, ज्यांच्याकडे आलात त्यांचा तुमचा संबंध काय, मग इथं मुक्काम करायचंय का रात्री थांबायचंय, मग मुक्काम करणार तर जेवणार का उपवास करणार, अरे काय करायचं तुम्हाला, कोणी का असे ना काय आहे. पण चौकशी करणं त्यांना वाटतं आपलं कर्तव्य आहे. ते त्याला विचारतात, कोण आपण, कुठून आलात, मूळ गाव कोणतं आपलं, इथं कुणाकडे आलात, त्यांच्याकडे आलात त्यांचा तुमचा नात्याचा संबंध आहे का, सहज ओळख म्हणून आलात, मग इथं जेवण करणार का, इथं किती दिवस तुमचा मुक्काम आहे, मग इथून पुढे कुठं जाणार, हा आपल्या गावाला जाणार का दुसऱ्या गावाला जाणार, दुसऱ्या गावाला गेला तर दुसऱ्या गावात कुणाकडे जाणार, त्यांच्याकडे जाणार त्यांचा तुमचा संबंध काय, मग असं करत करत आपल्या मूळ गावाला परत कधी जाणार. माणसं विचारतात की नाही, काही नाही. संतांची एकच अपेक्षा आहे महाराज की हे प्रश्न दुसऱ्याला विचारण्यापूर्वी माणसाने एकदा स्वतःला विचारून पाहिले पाहिजे. कोण आहे आपण, इथं कधी आलो, कुणाकडे आलो, ज्यांच्याकडे इथं आपण आलो त्यांचा आपला किती दिवसाचा संबंध आहे, इथं किती दिवस मुक्काम करायचा आहे, तिथून पुढे दुसऱ्या कोणत्या गावाला जायचंय, असं करत फिरत 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 आपल्या मूळ गावाला आपल्याला कधी जायचं आहे ते आपल्या विचाराचे ज्ञानाचे विषय असले पाहिजे. म्हणजे ज्ञानाचा विषय काय असला पाहिजे हे एकदा ठरवता आलं पाहिजे. ज्ञानाचा विषय वाचेल तो नसतो महाराज, ज्ञान कशाशीही जोडलं जाऊ शकत नाही. ज्ञानाचा विचार फक्त असतो तो मीचा विचार जरी करायचा झाला तरी देहरूपानं मी हा ज्ञानाचा विषय होऊ शकत नाही, मग आत्मरूपानं मी हा ज्ञानाचा विषय होऊ शकतो. माणसाच्या मनामध्ये ज्ञानाची लालसा आहे, पण ती लालसा कधी पूर्ण होते, ज्या वेळेला त्या ज्ञानाचा अंत होतो, त्या वेळेला त्या ज्ञानाची लालसा पूर्ण होते. आणि ज्ञानाचा अंत कशामध्ये होतो, लौकिक कोणत्याही पदार्थामध्ये ज्ञानाचा अंत होत नाही. ज्ञानाचा अंत होतो तो फक्त परमात्म स्वरूपामध्ये होत असतो. ज्ञान संपत कुठं, परमात्म्यापर्यंत पोहोचलं की ज्ञान संपून गेलं. परमात्मा स्वरूपाला प्राप्त झालं की त्रिपुटीची अवस्था संपल्यामुळं, त्रिपुटीचा बाध झालेला असल्यामुळं ज्ञाता ध्येय ज्ञान हे तीनही संपून जातं. मग त्रिपुटी संपण्यामध्ये परमात्मा स्वरूपामध्ये जर ज्ञानाचा अंत होत असेल तर ते ज्ञान संपवण्याकरता पहिल्यांदा देवाचा विचार आपल्याला करता आला पाहिजे. मग काही लोक तुकोबारांकडे गेले आणि त्यांनी तुकोबारांना विचारलं की तुकोबाराय, सगळं ज्ञान, सगळी ज्ञानाची लालसा, सगळं मानवी जीवन या देवाच्या चिंतनामध्ये संपतं. तो देव आहे असं काही लोक म्हणतात. तुम्हाला माहितीये का देव आहे? तुकोबाराय म्हणतात मला माहिती आहे. मग कुठं आहे? तुकोबाराय म्हणतात तो एका ठिकाणी आहे असं सांगता येत नाही, तो सगळीकडे भरून राहिलेला आहे. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये देव आहे तुकाळ देती सांगतात देव आहे. कुठे आहे? तुकाळ देशे. तुकोबाराय सांगतात देव सगळीकडे भरून राहिलेला आहे, पण आवाज याला तो मिळत नाही. परंतु अजून वेगळ्या पद्धतीने जर याचं चिंतन करायचं झालं तर वेगळा एक विचार आपल्याला मांडता येतो. मानवी जीवनामध्ये देव हा जिज्ञासेचा विषय आहे. कशावरून? कारण शास्त्रामध्ये सगळी भांडणं चालू आहेत की याला धरून चालत आहेत. त्यामुळे शास्त्रामध्ये जी भांडणं चालू आहे ते देव या एका पदाला धरूनच चालू आहेत महाराज. अहो तुम्ही जर सर्वदर्शन संग्रहाचा विचार केला तर त्याच्यामध्ये जी 12 दर्शनं सांगितली त्याच्यातली 6 दर्शनं आस्तिक आहेत आणि 6 दर्शनं नास्तिक आहेत. या नास्तिक दर्शनांचा विचार केला तर ही नास्तिक दर्शनं परमात्मा आहे हे म्हणायला तयार आहेत का? बोला नाही. प्रत्येकाची परमात्म्याबद्दलची कल्पना भिन्न भिन्न आहे. सर्वात परमात्मा देव वगैरे काही मानायला तयार नाही. बौद्धांचा विचार केला तर तेही आत्मा मानायला तयार नाही. जैनांचा विचार केला तर तेही आत्मा मानायला तयार नाही. बौद्धांच्या बाकी प्रमाणांचा बाकी याचा विचार करायला लागलो आपण विभागांचा तरी तेही आत्मा मानायला तयार नाही, देव मानायला तयार नाही. म्हणजे नास्तिक दर्शन ज्यांना वेद प्रामाण्य स्वीकार नाही
की जागतिक दर्शन बाजूला ठेवून द्या, आस्तिक दर्शनाचा विचार करा. त्याच्यात तरी देव आहे असं म्हणणारे किती जण आहेत महाराज? देवाचं स्वरूप कळलं असं म्हणणारे किती जण आहेत? कोणी नाही महाराज. तुम्ही सांख्य योगाचा विचार करा, न्याय वैशेषिकांचा विचार करा, जमत नाही. सांख्यात पैसे, वैशेषिक तेच आहे, योग तेच म्हणतात, न्यायशास्त्र तेच म्हणतं, पूर्वमीमांसा तेच म्हणते. प्रत्येकाच्या दृष्टीने देवाची कल्पना भिन्न भिन्न आहे. सांख्य दर्शनाचा विचार केला तर परिच्छिन्नतेने ते परमात्म्याकडे पाहतात. न्याय दर्शनाचा विचार केला तर त्यांनाही खऱ्या अर्थाने देवाचं स्वरूप कळालं, देव आहे असं म्हणायला ते योग्य असं आपल्याला म्हणता येत नाही. योगाचा विचार केला तर योग देखील देव तशा अर्थानं मानायला तयार नाही. तुकोबारा ज्या अर्थाने देवाचं चिंतन करतात त्या अर्थाने देव मानायला कोणी तयार नाही. प्रत्येकाची भगवंताची देवाची कल्पना भिन्न भिन्न आहे हे लक्षात घ्या. ज्ञानाचा तो विषय असल्यामुळे, जिज्ञासेचा तो विषय असल्यामुळे प्रत्येकाची कल्पना भिन्न भिन्न आहे. काय होत्या सर्वदर्शन संग्रहावर महामहोपाध्याय वासुदेव शास्त्री अभ्यंकरांची जी टीका आहे त्या टीकाच्या उपद्घाताच्या अगदी सुरुवातीला त्याचा फार सुंदर त्यांनी विचार केला. सगळी शास्त्रे देवाचे चिंतन करतात. काय आहे? तत्वज्ञानाचा विचार करायचा म्हटलं की 3 गोष्टीचा विचार करावा लागतो. तत्वज्ञान म्हणजे काय? 3 गोष्टीचा विचार करणारे तत्वज्ञान असतं. कोणत्या 3 गोष्टी? एक जीवाचा विचार तत्वज्ञानामध्ये करावा लागतो, दुसरं जगाचा विचार तत्वज्ञानात करावा लागतो आणि तिसरं जगन्नाथाचा म्हणजे परमात्म्याचा विचार तिथं करावा लागतो. जीव, जग आणि परमात्मा या 3 गोष्टीचा विचार करणारं जे शास्त्र असतं त्याला आपल्याला तत्वज्ञान म्हणायचं. चारवाकांनी या 3 गोष्टीचा विचार केला, सांख्याने याचाच विचार केला, बौद्धाने याचाच विचार केला. प्रत्येकाच्या दृष्टीनं याची कल्पना जर भिन्न भिन्न असेल तर सगळ्यांना ते जर कळावा असं म्हणता येत नाही. मग कळाला कोणाला? तुकोबारांकडे काही लोक गेले, त्यांनी तुकोबारांना विचारलं, देवाच्या संबंधानं आम्ही पुस्तक उघडून पाहिलं, एवढे मत आहे, तुमचं काय मत आहे? तुमच्या दृष्टीने देवाचं काय? तुकोबारा म्हणतात देव आहे. एवढा पहिल्यांदा सिद्धांत लक्षात घ्या. आहे म्हणण्यासारखा फक्त देव आहे हे तुकोबारा जे बोलतात ते लक्षात घ्या. कारण आहे हे पद ज्याला मागता येऊ शकतं तो फक्त देव आहे. बाकीच्या कोणत्याही पदार्थाला आहे हा शब्द लावता येत नाही. विठ्ठला 2 युक्तिवाद आपल्याला या संबंधानं करता येऊ शकतात. पहिला युक्तिवाद त्याच्यात असा आहे म्हणण्याकरता देव आहे. सोपा युक्तिवाद सगळ्यांना माहिती असणारा पहिला सांगायचं झाला तर आहे म्हणण्याकरता देव आहे. का बाबा? त्याचं महत्वाचं कारण हे आहे की देवाला नाही हा शब्द लागत नाही म्हणून देव आहे. विठ्ठला चिंतन करून पहा. मी आपल्याला पुन्हा एकदा सांगतो, नाही हा शब्द देवाला लागत नाही म्हणून देवाला आहे म्हणा. व्यतिरेकाने चिंतन करा. पण म्हणेल असं का? याच्या मागचा सिद्धांत असा, वर्तमान काल, भूतकाल आणि भविष्यकाल या 3ही कालामध्ये एखाद्या पदार्थाला नाही शब्द लागत नसेल तर ती वस्तू आहे म्हणण्याच्या योग्यतेची असते. उदाहरणार्थ आपण पाहू तर भूतकाळ असो, वर्तमान काळ असो अथवा भविष्यकाळ असो, एखाद्या वस्तूच्या भूतकाळामध्ये त्या वस्तूला नाही शब्द लागत नाही असं असलं पाहिजे. वर्तमानात नाही शब्द लागून चालत नाही आणि भविष्यात नाही शब्द लागून चालत नाही. नाही शब्द ज्याला लागतो कधी का असेना, आत्ता लागत नसेल पुढे लागेल, आत्ता लागत नसेल मागे लागलेला असेल तर ती वस्तू आहे असं म्हणण्याच्या माहितीची नसते. उदाहरण किती सांगू मी तुम्हाला? जगताच्या संबंधाने विचार करून पहा. आज जग आहे असं तुम्ही आम्ही म्हणतो, जग आहे, पण ज्या वेळेला जग उत्पन्न झालं नव्हतं त्यावेळेला जग होतं का? नाही. म्हणजे भूतकाळामध्ये जगाला नाही शब्द लागला. पण ज्या वेळेला प्रलय होऊन जाईल, ज्या वेळेला सगळा प्रलय होऊन जाईल, अत्यंतिक प्रलय होईल त्यावेळेला जग राहील का? नाही. म्हणजे भविष्यकाळात नाही शब्द लागला. मग ज्या जगाला मागेही नाही शब्द लागला आणि पुढेही नाही शब्द लागणार आहे ते जर वर्तमानात दिसत असेल तर ते जग आहे म्हणण्याच्या ऐकीचं नाही आहे. विठ्ठलानं तुकोबारांनी केलेलं चिंतन आपण पाहतो.
नाही आधी अंती अवसान चालत नाही महाराज. आधी आणि अंती कधी एकदा नाही शब्द लागला ती वस्तू आहे म्हणायच्या माहितीची नाही. लक्षात घ्या. पुढे तरी नाही शब्द लागेल किंवा मागे तरी नाही शब्द लागला असेल आहे म्हणायचं योग्यतेचं नाही. जीवाचा विचार करा. जीव आहे. हा जीव मागे होता का? मी जन्माला येण्यापूर्वी मी होतो का? नाही. मी मेल्यानंतर मला लोक सोडतील का? नाही. म्हणजे पुढेही नाही शब्द लागतो, मागेही नाही शब्द लागतो. जीव आहे म्हणायच्या योग्यतेचा नाही. जग आहे म्हणायचं योग्यतेचं नाही. मग आहे म्हणायच्या योग्यतेचं कोण आहे? बोला. आहे तो फक्त एक परमात्मा आहे महाराज. का? कारण परमात्मा मागे नव्हता का? नाही महाराज, होता. आहे शब्द लावावा लागतो. तर परमात्मा पुढे कधी मरणार आहे? सांगा ना. देवाचे मरण कधी आहे? पुढे देवाची पुण्यतिथी आपण गोकुळात कधी देवाचा जन्म साजरा करतो, पण याला जन्म आहे का? हो, जन्म नाही महाराज. गीता काय बोलते पहा. अजो नित्य शाश्वतो यम पुराण अन्यते अन्यमाने शरीरे. गीता बोलते आद्य आहे, नित्य आहे, शाश्वत आहे, न संपणारा आहे असा हा परमात्मा नित्य. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय संवेद्या आत्मरूपा. त्यावर त्याला आद्य म्हणतात. आद्य या शब्दाचा अर्थ काय? सगळ्याच्या आरंभी तोच होता. सदैव एकमेवाद्वितीयम असा हा परमात्मा एकम एव अद्वितीय आता या जगताच्या आरंभी होता, म्हणजे मागेही तो होता. तर पुढे कधी मरणार आहे? पुढेही हा परमात्मा मरणारा नाही. मग मागेही नाही शब्द लागत नाही, पुढेही नाही शब्द लागत नाही, वर्तमानातही नाही शब्द लागत नसेल तर या परमात्म्याला फक्त आहे असं म्हणता येतं. विठाला आहे म्हणा. तुकोबराच्या संबंधानं बोलताना भाषा वापरतात. सत्यतो 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 विठ्ठला सागा लाविला जगताकार. तेव्हा तूच फक्त सत्य आहे. त्रिवार सांगितलं. त्रिवार सांगण्याचा अर्थ काय? तीनदा सत्य 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 असं म्हणावं लागलं. याचा अर्थ काय? भूतकाला तूच सत्य आहे, वर्तमानातही तूच सत्य आहे आणि भविष्यातही तूच सत्य राहणार आहे. दुसरं कोणीही सत्य राहणार नाही. कोणीही आहे म्हणायच्या लायकीचं नाही. म्हणून तुकोबराय बोलतात देव आहे एवढं तुम्ही मान्य करा. देव आहे एवढं चिंतन करा. आहे या पदाचा एवढा अर्थ आहे. दुसरं चिंतन आपल्याला पुष्कळ विचार आपल्याला करता येतो. तुका म्हणे तूच खरा येर वाऊगा पसारा. तुकोबराय बोलतात देवा खरा आहे तो फक्त तूच आहे. तुझ्याशिवाय या जगतामध्ये कोणी खरं नाही आहे, म्हणून तूच फक्त आहे म्हणण्याच्या योग्यतेचा एक युक्तिवाद. दुसरा युक्तिवाद आपल्याला असं चिंतनात घेता येतो. कोणी म्हणेल मागचा पुढचा तुम्ही विचार करू नका, वर्तमानामध्ये डोळ्याला दिसतंय की नाही, मग आम्हाला आहे असं म्हणावं लागतं. वेदांतांनी सांगितलं असं चालत नाही बाबा. ब्रह्मगिरी मुली जे आहे जर ते मधू दिसत असेल येणं ते वावुगे मृगांबूज होते. वावुगे म्हटलं की नाही, वावुगे या शब्दाचा अर्थ काय? खोट मध्ये जे प्रतिभाचे मध्ये जे दिसणारं असतं तो केवळ प्रतिभाच असतो. ज्ञानोबरायांचं चिंतन आपण लक्षात घ्या. म्हणजे मागे नाही, पुढं नाही, वर्तमानात दिसत असेल तर ते नाही असंच म्हणा. स्वप्न माणूस स्वप्न पाहतो. स्वप्नामध्ये दिसलेली वस्तू झोप लागण्याच्या पूर्वी होती काय घरामध्ये? नव्हते. स्वप्नातून जागा झाल्यानंतर राहणार आहे का? नाही. मग स्वप्नात दिसलेली खरी मानता का खोटी मानता? खोटीच मानावी लागेल. तसं आधी अंत नसताना मध्ये जर दिसत असेल तर त्याला मिथ्या म्हणा. एक युक्तिवाद. दुसरा युक्तिवाद आपल्याला असं करता येतं की वर्तमानात दिसणारी कोणतीही वस्तू ती जर आपल्याला दिसत असेल तर तिच्या आत्ता असण्याचं मागचं कारण शोधा, म्हणजे आपल्याला कळू येतं. एखादं पुस्तक आहे, हे पुस्तक आपण म्हणतो की नाही, हा टेबलावर पुस्तक आहे असं म्हणतो की नाही आपण. इथे आहे शब्दाचा अर्थ काय करायचा? टेबलावर पुस्तक आहे असं म्हणतो. आता माझ्या डोळ्यासमोर माणूस आहे याचा अर्थ काय करायचा? घट आहे त्याचा अस्ती असं ज्या वेळेला आपण म्हणतो किंवा अस्ती आलं कुठून याचा विचार करा. ज्याच्याकडून आलं त्याला अस्ती म्हणा. मला सांगायचं दुसरा युक्तिवाद हा आहे. अस्ती घटाच्या बाबतीत आहे हे जे पद आपण वापरतो ते अस्थिपद आलं कुठून? प्रत्येक पदार्थामध्ये जे 5 अंश सांगितले त्याच्यातले 3 अंश ब्रह्माचे आणि 2 अंश मायेचे. बरोबर आहे की नाही? जगातला प्रत्येक पदार्थ 5 अंशांनी बनतो. कोणते 5 अंश? अस्थि, भाती, प्रिय, नाम आणि रूप. 5 अंशांनी प्रत्येक पदार्थ बनतो. त्याच्यातलं नाम आणि रूप हे 2 अंश मायेचे आणि अस्थि, भाती, प्रिय हे 3 अंश ब्रह्माचे आहे. कारण ब्रह्म आणि माया या दोघांच्या संबंधातूनच वस्तू निर्माण होऊ शकते. एकटा ब्रह्म वस्तू निर्मिती करत नाही, एकटे माया वस्तूची निर्मिती करत नाही. हे एकाचे न तुझे तोंडाचेही निर्माण. अनुभवामृतामध्ये ज्ञानोबराय बोलतात गवताचं पाप सुद्धा देवाला मायेचा आधार घेतल्याशिवाय बनवता येत नाही.
मग मायेचे गुण त्याच्यामध्ये येतात. अहो बाप आणि आईच्या संबंधातून गुण जर जन्माला आला असेल तर त्या मुलाच्या ठिकाणी बापाचे जसे गुण दिसतात तसे आईचे एखाद दुसरा गुण आलेला दिसतोच की नाही. आईचे जसे गुण दिसतात तसा बापाचा एखादा तरी गुण दिसतोच की नाही. एखाद्याचा बाप जसा असतो तसं पोरगं वागतं की नाही, वागतं. एखाद्याची आई जशी वागते तसं पोरगं वागतं की नाही, आई सारखं घेतं, बापासारखे गुण घेतं. आता दुर्दैवाने होऊ नये, उलट झालं तर एखाद्या वेळेला चालेल, पण असं तरी होऊ नये. आईचे गुण घेतले त्यातल्या त्यात बरं आहे, कारण निदान आई दारू तरी पित नाही, त्यातल्या त्यात हा गुण बरा म्हणायचा. म्हणजे आईचं गुण बापाचं रूप घेतलं परवडतं, तेही खरं म्हणजे घेण्यासारखं नसतं, पण त्यातल्या त्यात परवडतं. आईचे गुण त्याने घ्यावे मान्य आहे. म्हणजे आईचे बापाचे गुण दोन्हीकडून येतात की नाही, येतातच महाराज. दोघांच्या समान. आमचे एक मित्र, त्यांचा मुलगा हा शिव्या द्यायचे महाराज. आमचे मित्र पावला पावलाला त्यांची शिवीशिवाय वाक्यच पूर्ण नाही. गंमत अशी झाली, त्यांच्या मुलालाही सवय लागली आणि पोरगाही शाळेत जाऊन शिव्या द्यायला लागलं पोरांना. ते शिव्या त्याच्या लहान पोराच्या काय 5-7 वर्षाचं पोरगं, पण अशा शिव्या द्यायला लागलं. हे आमचे मित्र जरा चिंताग्रस्त झाले. एके दिवशी भेट झाल्यावर मला म्हणाले, महाराज काय करावं मला कळेना. अहो हे पोरगा अशा घाण्याच्या शिव्या द्यायला लागले. कुठं शाळेतून शिकून येतं देव जाणे, घरी येऊन शिव्या देतं. म्हणजे त्याला शाळेत जायचं काय कारण आहे? घरी स्वतः विद्यापीठ असताना त्याला शाळेत जाऊन नवीन शिव्या शिकायचं काय कारण आहे? बाप जसा वागतो तसं पोरगं वागणार की नाही. बापाचे गुण जसे येतात, आईचे गुण येतात की नाही, तसं ब्रह्माची आणि मायेतून जर जगताची उत्पत्ती झालेली असेल तर या जगतातल्या प्रत्येक पदार्थामध्ये ब्रह्माचे आणि मायेचे गुण येणार की नाही, येणार महाराज. मग याच्यातल्या 3 गोष्टी ज्या आहेत त्या ब्रह्माकडून आलेल्या, अस्थि, भाषे आणि प्रिय, आणि नाम आणि रूप हे मायेकडून आलेलं, मातेकडून आलेलं. म्हणजे नाम, रूप, अस्थि, भाषे, प्रिय या 5 अंशाने जर वस्तू बनते तर नामरूपाचा संबंध सोडून द्या. पण या पदार्थाला अस्थि हे पद कुठून आलं? ब्रह्माकडून जर प्राप्त झालं असेल तर ब्रह्माकडून अस्थि हे पद आल्यामुळे जर याला अस्थि म्हणायचं असेल तर मग त्या ब्रह्माला अस्थि म्हणता की नाही? बोला विठ्ठला विठ्ठला. तुकोबारांना त्याने विचारलं, देव आहे म्हणतात, 100% आहे म्हणतो, मग कुठे सांगा. तुकोबाराय म्हणाले, देवाचा सुकाळ आहे, सुकाळ सगळीकडे देव आहे. सुकाळ असणं या शब्दाचा अर्थ काय हो? काही गोष्टींचं चिंतन आपण करा, काही गोष्टी सुकाळ असणं म्हणजे विशिष्ट काळामध्ये त्याचा प्रभाव दिसणार, त्याचं प्राचुर्य दिसणार. वगैरे आंब्याचा सुकाळ झाला, हा उन्हाळ्यात होईल का पावसाळ्यात होईल? आंब्याचा सुकाळ व्हायचा तर उन्हाळ्यातच होईल, अन्य वेळेला व्हायचा नाही. अहो ज्वारीचा सुकाळ झाला, हिवाळ्यात होईल का पावसाळ्यात होईल? हिवाळ्यातच होईल की नाही. अन्य ठिकाणी तुम्हाला पावसाळ्यामध्ये ज्वारीचा सुकाळ झाला म्हणता येतं का? सुकाळ हा शब्द एका विशिष्ट कालावधीशी संबंधित आहे, हे लक्षात घ्या. सुकाळ होणं म्हणजे काय? वारकऱ्याचा सुकाळ झाला म्हणजे काय झालं? म्हणजे खूप वारकरी दिसायला लागले. पण कधी? वारी कार्तिकी एकादशीला भाद्रपदात येऊन बघा, देवाच्या पायावर डोकं ठेवायला माणूस मिळत नाही, अशी पंढरपूरची अवस्था आहे. सुकाळ कुठला आला माणसाच्या काळामध्ये? आषाढी कार्तिकी भक्तजन येते या वेळेला सुकाळ आहे. म्हणजे सुकाळ हा शब्द जेव्हा तुकोबाराय वापरतात तेव्हा विशिष्ट कालावधीशी संबंधित असं दिसतं की नाही. मग देव काही विशिष्ट कालावधीमध्ये आहे का? नित्य आहे महाराज. महाराज परमात्मा नित्य आहे, त्याला आहे म्हणायचं काय कारण आहे? मग तुकोबाराने विचार केला. सुकाळ शब्दानं जर तुम्हाला कळत नसेल तर तुकोबाराय म्हणतात देशी. देशी याचा अर्थ काय? सामान्य अर्थानं देशी शब्द घेऊ नका. देशी या शब्दाचा अर्थ प्रत्येक देशामध्ये व्यापकत्वानं हा परमात्मा भरून राहिलेला आहे. व्यापकत्वानं म्हणजे कुठं भरून राहिलेला? अरे तुम्ही जिथं जिथं पाहाल तिथं तिथं हा परमात्मा व्यापकत्वानं नांदतो आहे. विठ्ठला विठ्ठला असं ठिकाण सांगा. किंवा प्रत्येक देशामध्ये देवाचा सुकाळ आहे असं चिंतन दुसऱ्या बाजूने आपल्याला करता येतं. देवाचा सुकाळ आहे, प्रत्येक देशामध्ये देव आहे, प्रत्येक देशामध्ये देवाचा सुकाळ आहे, अशा 3ही अर्थाने आपल्याला चिंतन करता येतं. परमात्मा व्यापक आहे. कुठं भरून राहिला? सगळीकडे महाराज. विठ्ठल जरी नाही उरला, देव आहे सुकाळ देशी. प्रत्येक देशामध्ये देव आहेच आहे महाराज, कारण देवाला परिच्छिन्नता नाही. परमात्मा सर्वत्र देश काल वस्तू परिच्छिन्न अशी जी वस्तू असते तिला नाही म्हणता येतं, पण परमात्म्याच्या जवळ देश काल वस्तू परिच्छिन्नता नाही. देश काळ वस्तू भेदमावळला, आत्मा निर्वाळला, विश्वाकार तुकोबाराय बोलतात. पण कुणाला? जेणे अंजन गुणे
दिव्य दृष्टी झाली, ज्याची दृष्टी अंजनाच्या गुणाने दिव्य झालेली आहे त्याला ते करू शकतात. देवाचा सगळीकडे देव सर्व व्यापक आहे. देव नाही असं ठिकाण आपल्याला पाहता येणार नाही. प्रत्येक ठिकाणी देव. कुठं नाही सांगा. अरे नाही असं ठिकाण तुम्ही म्हटल्यानंतर सांगा म्हणायचं काय कारण आहे? देव कुठं नाही ते सांगा ना. सगळीकडे भरून राहिला महाराज. कुठं भरून राहिला? जड पदार्थ पहा अथवा चेतन पदार्थ पहा. आयुची जडा जड व्याप्ती रूप करिता कैवल्यपती अज्ञानोबाया बोलतात. जड आणि चेतन दोन्ही पदार्थामध्ये तो परमात्मा भरून राहिलेला आहे. सर्वच्या हृदय निविष्ट सर्वांच्या हृदयामध्ये तो भरून राहिलेला आहे. सर्वांच्या हृदय देशी हे अवकाय बुद्धित पुढ्यावर निश्चित वस्तू गाणे सगळीकडे परमात्मा जनिवनी अवधाने वासनेचा तुसावा ठाव मग ओळगातो वसुदेवाचा मणी वस्तू द्यावा भावगान. संत महात्मे आपल्याला सांगतात सगळीकडे तोच परमात्मा भरून राहिलेला आहे. तुकोबारांनी सांगितलं देव आहे सुकार देशी आहे. सगळीकडे देवाचा सुकार आहे. मग त्या लोकांनी विचारलं मग आम्हाला का दिसत नाही? तुकोबाराय म्हणतात एकच कारण आहे अभाग्याची दुर्भिक्ष. पण जे अभागी असतात त्यांना मात्र नेमकं त्या गोष्टीचं दुर्भिक्ष असतं. जे जे अभागी आहेत त्यांना फक्त देव दिसत नाही. तुकोबाराय बोलतात जे जे अभागी आहेत त्या अभाग्यांना मात्र याचं दुर्भिक्ष आहे. काय असतं महाराज? काही गोष्टी दोन पद्धतीने चिंतन करा. काही गोष्टी काही काळामध्ये आपल्याला दिसतात पण काही काळामध्ये त्यांचं दुर्भिक्ष असतं. आता आपल्याला पाण्याचं घर आहे पण उन्हाळा सुरू झाला की पाण्याचं दुर्भिक्ष होणार आहे की नाही? बोला. पंढरपूरला वाळवंटामध्ये सज्जन सुखाळ आहे पण गावी गेल्यानंतर सज्जनाचं दुर्भिक्ष की नाही? बोला. अरे आपण ज्या वाळवंटामध्ये सज्जनतेनं नांदतो हेच आपण गावी गेलो की सज्जनतेनं नांदत नाही. आपल्यातच सज्जनतेचं दुर्भिक्ष आहे. विठाला गोष्टी फार दुर्लभ असतात. काही गोष्टी एवढ्या सहज नाही पण काही गोष्टी मात्र कधी बघा त्यांचं चालूच आहे. ते मिळतात कधी बघा मिळतात. त्यांच्यामध्ये काही अडचण निर्माण होत नाही. काही गोष्टी कधीही मिळतात. काय सांगू तुम्हाला? पण काही गोष्टी मात्र अतिशय दुर्लभ. काय सांगू? मी मुंबईला होता. सरस बाजारामध्ये जाण्याचा मला प्रसंग आला. सरसाचा बाजार एक सरस परिचयाचे होते. त्यांचा गिऱ्हाचा वगैरे व्यापार होता. कीर्तनाला गेलेलो असताना ते म्हणाले महाराज जरा दुकानामध्ये जाऊन बसतो आपण. जरा दुकान बघा आमचं तुम्ही. काय वेळ आहे आपल्याला. रात्री कीर्तन आहे तुम्ही सकाळी आलाय. आता काय त्याच्याला वेळ घालवायचा चला दुकानात जाऊ. आम्ही त्यांच्या गिऱ्हाच्या दुकानामध्ये गेलो महाराज. सगळं सप्तकीत. आता गिऱ्हाचं दुकान म्हणजे काय सामान्य दुकान असेल का? सगळे पांढऱ्या शुभ्र आपली घातलेल्या गाड्या घातलेल्या सगळे दिवे लावलेले सगळीकडे. समोर काही न विकणार काही समोर नाही. सगळं स्वच्छ केवळ आजमीनं उभे आम्ही गेलो. गेल्यानंतर तिथं बसलो. तास झाला 2 तास झाले. आम्ही गप्पा मारल्या. 2 तासानंतर मी त्यांना विचारलं हे तुमचं दुकान आहे असं आपण तुम्ही म्हणता. आपण 2 तास झाले दुकानामध्ये बसलो एकही गिऱ्हाईक नाही. तुमचं कसं चालत असेल ना? कसं चालतं? 2 तास झाले तुमच्याकडे गिऱ्हाईक नाही कसं चालतं? तो म्हणाला महाराज 2 तास नाही गेले 4 दिवस झाले माझ्याकडे गिऱ्हाईक नाही. काय तुम्ही नवर सांगता 2 तासाचं? 4 दिवस झाले माझ्याकडे गिऱ्हाईक नाही. 4 दिवस झाले गिऱ्हाईक नाही म्हणता तरी तुमचं चांगलंय. तो म्हणाला काय सांगायचं महाराज माझा एवढा श्रीमंत मनुष्य आमच्या सरळ बाजारात दुसरा कोणी नाही आहे. 4 दिवस गिऱ्हाईक न येता एवढे श्रीमंत. तो म्हणाला काय सांगू महाराज 4 दिवसापूर्वी एकच गिऱ्हाईक आलं तरी मी श्रीमंत आहे. म्हणजे 4 दिवसात गिऱ्हाईक नाही आणि 4 दिवसापूर्वी आलं ते एकच गिऱ्हाईक होतं. 4-5 नाही 100-200 गिऱ्हाईक नाही. 4 दिवसापूर्वी एक गिऱ्हाईक आलं मी श्रीमंत आहे असं तो म्हणतो का? मी त्याला विचारलं असं का म्हणता? तो म्हणाला महाराज 4 दिवसापूर्वी एकच गिऱ्हाईक आलं पण 50 लाखाची खरेदी करून गेलो. माझा वर्षाचा व्यवहार संपून गेला. आता वर्षभर गिऱ्हाईक नाही आलं तरी माझं चालू शकेल. गिऱ्हाईला आता सहजासहजी कुणाला भेटत नाही महाराज. गिऱ्हाईला गिऱ्हाईक कमी पण तेच तुम्ही किराणा दुकानामध्ये जा बरं. किराणा दुकानामध्ये जा. अरे त्याच्या हातातला कागदही सुटत नाही गोळाही सुटत नाही पण दिवसभराच्या शेवटी गल्ला किती झाला म्हणलं तर 10 रुपये 50 पैसे. काय करता महाराज? सुकाळ गिऱ्हाईकाचा सुकाळ आहे पण उपयोग नाही. आणि इथं गिऱ्हाईकाचं दुर्भिक्ष आहे. एकच गिऱ्हाईक येतो पण 50 लाखाचा फायदा करून घेऊन जातो आहे की नाही? तसं काही गोष्टी आपल्याला जरी वरून दिसायला कशा दिसत असल्या तरी देव सगळ्यांना कळतो असं नाही. आहे सुकाळ पण बघणारा एखादा कोणीतरी राहतो महाराज. ज्यांना परमात्मा दिसत नाही ते मात्र सगळे
तुकोबाराय म्हणतात त्यांच्यात अर्थ नाही, ते सगळे आभागी आहेत. विठ्ठलार्पण केलं. ज्ञानोबारांनी तरी आपल्याला आभाग्याचं लक्षण सांगताना काय सांगितलं? नाही जाती भक्ती तो नाही ज्याची भक्ती ते पतित अभक्त. ज्ञानोबाराय बोलतात नाही ज्याची भक्ती तो पतित अभक्त. हरितीनं भजत दैवहात. दैवहात म्हणजे काय? अभागी हा त्याचा अर्थ आहे. अहो अभागी माणसाला आणि भाग्यवान माणसाचा फरक काय? भाग्यवानाला जवळ नसलेलं मिळतं, पण अभाग्याला मात्र जवळ असलेलं देखील कळत नाही. जवळ असेल आणि महत्वाचं असेल तरी न कळणं हे अभाग्याचं लक्षण आहे. जवळ असलेलं कळणं आणि त्याचं ज्ञान होणं हे भाग्यवानाचं लक्षण आहे. परमात्मा सगळ्यांच्या जवळ आहे, पण किती जणांना कळलं बोला? सगळ्यांना कळत नाही महाराज. ते अभागी म्हणा. अभाग्याचं लक्षण काय? जवळ असूनही न देणं हे अभाग्याचं लक्षण आहे. परमात्मा सुकाळ देशी की नाही? सुकाळ देशी आहे. प्रत्येकाच्या अंतःकरणात आहे की नाही? प्रत्येकाच्या अंतःकरणात आहे. तुमच्या माझ्या वारकऱ्यांच्या नव्हे तर रावणाच्या अंतःकरणात तोच आहे की नाही? तोच आहे. दुर्योधनाच्या अंतःकरणात तोच आहे की नाही? तोच आहे. पण दुर्योधन त्याला जाणू शकला नाही म्हणून ते दुर्भाग्य आहे, आणि उद्धव त्याला जाणू शकले म्हणून ते भाग्यवान आहे. लक्षात घ्या. खरं दोन्हीमध्ये अर्जुन त्याला जाणतो म्हणून अर्जुन भाग्यवान ठरतो. अर्जुनाला भाग्यवान म्हणलं पाहिजे. पण दुर्योधनाच्या अंतःकरणात तोच असून दुर्योधन त्याला जाणत नसेल तर दुर्योधन हा अभागी मानला पाहिजे. अभागी आणि भाग्यवान यांचं वाक्य व्याख्या जर आपल्याला पाहायचं झालं तर अशा पद्धतीचे व्याख्या आपल्याला करता येतात. आहे जवळ पण कळत नाही. अहो कळणं आणि मिळणं याच्यामध्ये आश्चर्य केलं आहे. आपण अनेक वेळेला विकल्पना केलं तर सोपं करतो. लक्षात घ्या. काही गोष्टी आपल्याला कळतात आणि मिळतात. काही गोष्टी कळतही नाही तर मिळतही नाही. काही गोष्टी कळतात पण मिळत नाही, आणि काही गोष्टी मिळतात पण करायचा कसा नसतो. विठ्ठला मुलाला पुष्कळ देता येतील, सांगायला आपल्याला तेवढा वेळ नाही. भावचं सांगतो. काही गोष्टी कळतही नाही तर मिळतही नाही. काय वांशाचं पूर्ण कळतही नाही मिळतही नाही. काय करायचं भेटून त्याला उपयोग होत नाही. सोडून द्या. दुसरा विचार करा. काही गोष्टी आपल्याला कळतात पण मिळत नाही. उदाहरण सांगायचं झालं तर स्वर्गातल्या देवतांना मानवाचं शरीर कळतं पण मिळत नाही. मला स्वर्गीची अमर एकशे देवा मृत्यूलोकी व्हावा जन्मावा नारायण नामे जीवन मोक्ष म्हणतात की नाही? ते नारायण नावाने मुक्त होण्याकरता हा देव योग्य आहे हे त्यांना कळतं पण त्यांना मिळत नाही. आणि काही गोष्टी अशा असतात ज्या मिळतात पण कळत नाही. कोण आहे? तुम्ही आम्ही सगळे या वर्गात महाराज. आपल्याला देव मिळतो पण कळतो का? कळत नाही महाराज. हा देव कशाला आपल्याला मिळाला? दिलेंद्रिय हात पाय कशा करता जेणे तू जोडती नारायण हे करतो कुणाला? कळत नाही महाराज. देह मिळाला कळा नका बोला. कळत नाही महाराज. हा देह जर आपल्याला कळाला असता तर आपण हा देह व्यर्थ घालवला नसता. याच देहामध्ये येऊन आपण आत्मकल्याण करून घेतलं असतं. पुन्हा पुन्हा जन्म मरण्याचं संसरण आपल्या मागे लागलं नसतं. या देहामध्ये आत्ता इथं आपल्याला ज्ञान होऊ शकतं की नाही बोला? अरे इथल्या इथं याच देहामध्ये आत्ता ज्ञान होऊ शकतं की नाही? होऊ शकतं. अहो त्या जनक राजा आणि अष्टावक्रांचा जो संवाद आहे त्या संवादात त्याला अष्टावक्र गीता म्हणतात. ज्या वेळेला अष्टावक्र दरबारामध्ये आले त्यावेळेला जनकाने अष्टावक्रांना विचारलंय महाराज मी कधी मुक्त होईल मला सांगा. काय मी उद्धार पावेल मला सांगा तुम्ही कसं होईल माझ्या जीवनामध्ये? मी मुक्त होईल का? अष्टावक्रांनी जनक राजाला उपदेश केला. अष्टावक्र गीता म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामध्ये जनकाला सांगताना अष्टावक्र मुनी असं म्हणाले यदि देहम कृतकृत्य किती विश्राम्य तिष्ठती अजूनही सुखी शांत बंद मुक्त भविष्यती. अष्टावक्र मुनी म्हणाले जर तू या देहाची आसक्ती टाकून दिले तर आत्ता आणि इथं अजूनही सुखी शांत आत्ता आणि इथल्या इथं तू मुक्त होऊ शकतो. याचा अर्थ काय? आपल्याला देह मिळालेला आहे पण आपल्याला देहाची आसक्ती असल्यामुळे तो देह करत नाही आहे. कळत नाही आपल्याला देह मिळतो कळत नाही. आणि उदाहरण सांगतो याच्यासाठी नेहमी काय झालं. एका माणसाचा देणे घेण्याचा व्यवहार होता. सरकारीचा व्यवहार कर्ज घ्यायचं त्याच्यावर व्याज घ्यायचं असं त्याचं चालायचं. काय झालं एके दिवशी सुट्टीच्या दिवशी तो माणूस आणि त्याचा एक मुनीम असे दोघे मिळून आपल्याकडे किती रक्कम द्यायची किती यायची व्याज कोणाचं यायचंय ते सगळं हिशोब तपासत बसले. तिकडे तिकडे पैसे पडलेले. त्या माणसाच्या त्या सावकाराचा एक लहान मुलगा होता. राहणारा मुलगा चालणारा मुलगा.
त्या चालणारा मुलगा यांच्या दोघांचा हिशोब लावण्यात आलं. इकडे तिकडे नोटा पडलेल्या, पैसे पडलेले. ते लहान पोरग चालत चालत घरातून आलं आणि त्यातली एक 100 रुपयाची नोट, हिरवी नोट, आता हिरवी राहिली नाही, हिरवी म्हणा, हिरवी नोट 500 रुपयाची कळते ना, हिरवी नोट त्याने तितकी उचलली आणि उचलून त्या नोटेशी खेळत आता पोरगच ते लहान, त्याला काय करणार आहे 500 का 100, ते नोटेशी खेळत ते पोरग घराच्या मुख्य दरवाजामधून उभं राहिल्यानंतर आता वाहता रस्ता समोर पोरग दरवाजामध्ये वाहणारा रस्ता, वाहन येतात जातात, माणसं येतात जातात. पोरग त्या नोटेशी खेळत त्याला कल्पनाच नाही नोट तोंडामध्ये घालायची, कधी खेळायचं नोटेची, सोळामुळे करायचा. ते पोरग त्या दरवाजामध्ये उभं राहिलं. म्हणायला तिथून काही माणसं चालली होते. त्याच्यातल्या एका माणसाने पाहिलं घराच्या दरवाजामध्ये पोरग एकटाय. वडीलधारा माणूस बरोबर कोणी नाही. हातामध्ये 500 रुपयाची नोट आहे. त्याला वाटलं आयुष्या लाभाचे मुकला तुका म्हणे वाया गेला. हे पोरग एकटा आहे, तेव्हा काहीतरी युक्ती केली पाहिजे, नाहीतर काही उपयोग होणार नाही. तो माणूस त्या पोराजवळ आल्यानंतर त्यांनी त्या पोराला सांगितलं, बाळा मला तुझ्या हातातला कागद देऊन टाकतो, काय करायचं तुला हे मला. ते पोरग त्या नोटेच्या रंगामध्ये अडकलेलं, त्याच्यावरच्या आकारामध्ये अडकलेलं, चित्रामध्ये अडकलेलं. ते म्हणालं नाही तुम्हाला का देऊ, माझा कागद येतो, तुम्हाला का देऊ. ते माणूस शहाणा म्हणजे हल्लीच्या काळात लबाड बरं का, तो शहाणा होता. त्याने काय केलं, पोराच्या हातातून नोट हिसकावून घेतली नाही. काय केलं, शेजारच्या दुकानामध्ये गेला, 25 पैशाच्या 4 लाल पिवळ्या निळ्या गोळ्या आणल्या आणि ती नोट त्या पोरासमोर उघडली. सांगितलं माझ्या हातामध्ये काय आहे. गोळ्या बघितल्याबरोबर पोरग म्हणलं काका मला एक द्या ना. त्या म्हणलं की त्यांनी सांगितलं मग तो कागद मला दे. पोरानं राजी खुशीनं अक्कल हुशारीनं 25 पैशाच्या मोबदल्यामध्ये 500 रुपयाची नोट देऊन टाकली. माझा दृष्टांत संपला. मला एकच विचारायचंय, पोराला नोट मिळाली का कळाली? मिळाली पण कळाली नाही. कळाली असती तर 25 पैशाच्या मोबदल्यामध्ये 500 रुपये कोण देत मला? देत नाही महाराज. पोराला नोट मिळते पण कळत नाही. तसं आपल्याला देणं मिळालंय का कळालाय? मिळाला आहे, कळाला नाही. कळाला असता तर 2 मिनिटाच्या तंबाखूच्या सुखासाठी सगळं आयुष्य वाया झालेलं असतं का बोला? नाही. 2 मिनिटाच्या बिडीच्या सुखासाठी सगळं शरीर खंगवून टाकलं असतं का बोला? नाही. आम्हाला मिळालाय पण या देहाचा उपयोग काय करायचा आपल्याला कळत नाही. हे जसं देहाच्या बाबतीत आहे तसंच देवाच्याही बाबतीत आहे. देव आम्हाला प्रत्येकाला अंतःकरणामध्ये मिळालाय पण सगळ्यांना कळत नाही. जे कळत नाही ते आभागी आहे. म्हणून तुकोबारा बोलतात ज्याच्या अंतःकरणामध्ये भक्ती नाही त्याला आभागी म्हणा, त्याला तो परमात्मा कळत नाही. बरोबर व्यत्यासाना बरोबर उलट चिंतन नाथ महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे. लक्षात घ्या, ज्याच्या चित्तामध्ये भक्ती नाही तो अभागी आहे ना, मग भाग्यवान कुणाला म्हणावं. नाथ महाराज सांगतात धन्य जगे तो नेमकं उलट सांगतात. अभागी कोण? ज्याच्या चित्तात भक्ती नाही. नाथ महाराज म्हणतात धन्य जगी तो हरिरंगी नाचे रामकृष्ण वासुदेव सदा स्मरणाचे, त्याला भाग्यवान म्हणा. भाग्यवान कुणाला म्हणायचं? जवळ आहे, प्राप्त झालेला आहे आणि ते कळत आहे असा भाग्यवान. पण जवळ असूनही ज्याला कळत नाही तो दुर्भागी आहे, तो अभागी आहे. तुकोबारा आहे म्हणतात देव आहे सुखाने देशी पण अभाग्याला मात्र दुर्भिक्ष आहे. असा अभागी कोण? ज्ञानेश्वर महाराजांना विचारा. ज्ञानेश्वर महाराज ते अभाग्याचं वर्णन करतात. निदैवाच्या परिवरी लोढा रुपया सहस्त्रवरी. ज्ञानोबा बोलतात की नाही, आता बसला तो तिथंच बसला. कुठं बसला? घरावर बसला. पण कळतच नाही आधी सहस्त्रवरी सहस्त्रावधी धन त्याच्या खाली आहे पण वरी बैसोनी उपवास तरी तुझी. ज्ञानोबा बोलतात पण वर बसतो उपवास करतो. ज्ञानेश्वर महाराजांनी चिंतन सांगितलंय. लक्षात घ्या महाराज ज्ञानोबा फार बारकाईने बोलतात. कथा सांगितले. माणूस होता श्रीमंत मनुष्य, बापाने पुष्कळ कमवलं, कोट्यवधी रुपये कमावले पण मरताना पोराच्या हातात सगळं गेलं. बाप मेला, पोरग तरुण, हातामध्ये पैसा, तारुण्य आहे, हातामध्ये पैसा आहे, अविवेक आहे आणि सत्ता आहे. या 4 गोष्टी एकत्र आल्या की माणसाच्या अधोपतनाला वेळ लागत नाही. महाभारताने असं चिंतन केलंय. महाभारत म्हणतं तारुण्य, संपत्ती, सत्ता आणि अविवेक या 4 गोष्टी एकत्र आल्या. माणूस तिथं संपला म्हणून समजा. काही जणांना तारुण्य आहे पण अविवेक जर नसेल तर त्या माणसाचं अधोपतन होत नाही. शुकाचार्य तरुण आहेत, अविवेक आहे का? नाही महाराज. प्रभू रामचंद्र तरुण आहेत, अविवेक आहे का? नाही. तारुण्य असावं, संपत्ती असावी. रामचंद्राकडे संपत्ती कमी आहे का?
नाही महाराज भरपूर संपत्ती, पण सत्ता नाही का? अरे अयोध्येचे राजे, पण अविवेक नाही म्हणून सगळे योग्य झालं. दुर्योधनाकडे तारुण्य आहे, सत्ता आहे, संपत्ती आहे, अविवेक आहे. परिणाम काय झाला? परिणाम एकटा गेला नाही महाराज, सगळे ऊन घेऊन गेला. हा त्याचा अविवेकाचा परिणाम आहे. या 4 गोष्टी त्या मुलाला तारुण्य, सत्ता, संपत्ती सगळं मिळालं, संगत वाईट मिळाली. बापाने कमावलेली कोट्यावधी रुपयाची संपत्ती उधळून दिले. बापाला माहिती होतं आपल्या पोटी अशा दिव्या जन्माला येणार आहे, आलेला आहे, म्हणून बापाने त्याच्या हातात संपत्ती देताना काय केलं होतं? काही संपत्ती बैठकीच्या खाली, जिथं बैठक होती ज्या बैठकीवर तो बसत होता त्या बैठकीच्या खाली काही संपत्ती सोडून ठेवली होती. आता या तरुण मुलाने सगळी संपत्ती उडवून लागली. घरातलं कापड चौपड गेलं, घरातले दागदागिने गेले, बायकोच्या अंगावर दागिने ठेवले नाही, मुलांच्या अंगावर दागिना राहिला नाही, सगळं झालं. खायची भ्रांत निर्माण झाली महाराज. बैठकीवर बसून आता विचार करायला लागला, आज खायला काही नाही. दिवस सगळा दुसऱ्या वाटामध्ये गेला. बसला कुठला? बैठकीवर. जिथं बसला त्याच्या खाली काय? हजारो सोन्याचा मोहरा आहे, पण त्याचा वर बसतो आणि उपवास करतो. याला म्हणा दुर्भाग्य. जवळ आहे, आपला आहे, पण आपल्याला जर कळत नसेल तर तो दुर्भाग्य आहे. विठ्ठला विठ्ठला ज्ञानोबा बोलतात, निदानाच्या परिवारी लोढा उचलल्या हाती सहस्त्रवरी हजारो सुवर्ण मुद्रा खाली वरी बळीसोनी उपवास तरी दरिद्री आहे, पण वर बसून मी दरिद्री म्हणतो, उपवास करतो, त्याला आभाजी म्हणा. त्याचं गोष्ट आहे. तसंच आपल्या माणसाला हसायचं काय कारण आहे? अरे देव आहे, तुकाळ देशी, सगळीकडे देव आहे, देशी आहे, सर्वांच्या हृदय देशी हा परमात्मा आहे, पण आपण त्याच्या जवळ आहोत. आपल्या आत आहे, त्याच्या किती जवळ आहे? अरे त्याच्यावरच बसलोय, पण माझ्यासारखा दरिद्री मी म्हणतो, माझ्याजवळ काही नाही म्हणतो. एवढा परमात्मा हातात असताना नाही म्हणतो, त्याच्यातून आपल्या खरंच काय बोला. ज्ञानोबा दुसरा दृष्टांत देतात, पुष्कळ एवढ्याच त्याच्यामध्ये ज्ञानोबा दुसरा दृष्टांत त्याच्यासाठी देतात. तर आता एका अन्नासाठी अंध धावत आहे, किरीटी आदराला चिंता आणि पायल होती आंधळेपणे. ज्ञानोबा दुसरा दृष्टांत देतात. अशा भातासाठी आंधळा भीक मागत निघाला. एक घास अन्न मिळालं असं म्हणत भीक मागत रस्त्याने बाहेर पडला. आणि रस्त्यानं जाता जाता एक चिंतामणी म्हणजे माहितीये का? चिंतिलेलं देणारा, माहितीये ना चिंतामणी? सगळ्यांच्या घरी आहे ना, तो चिंतामणी. तो चिंतामणी त्याला रस्त्यामध्ये पडलेला, रस्त्यामध्ये होता पडलेला. गंमत अशी झाली की आंधळा एका भाताच्या अन्नासाठी भीक मागत निघाला. मध्ये चिंतामणी पायाला लागला, तर पायात काय दगड आला? मूर्ख लोक रस्त्यात दगड टाकतात म्हणून पायाला तो चिंतामणी बाजूला केला आणि भीक मागायला निघाला. शहाणाचा वेळा बोला. अरे काय म्हणतो मला, त्याला काही म्हणता येत नाही. आलंय, जवळ आलंय, कल्याणाचं आहे, मिळालंय, पण पायानं जोर करून निघाला म्हणून तर तो आंधळा आहे. आणि देव जवळ आहे, मिळाला आहे, कल्याणाचं साधन आहे, पण आम्ही त्याला हाताने बाजूला करून पुढे भीक मागायला निघत असतो तर आम्ही त्याच्यासारखेच आहोत. विठ्ठला ज्ञानोबा बोलतात, अर्जुना मी सगळीकडे विस्तारलेपणाचे नावे ते जगती नव्हे आजले बुध मुराले स्वभावे तेच नाही. ज्ञानोबा बोलतात, अरे सगळीकडे मी आहे. मी म्हणजे कसा मी भरून राहिलेलो आहे. ज्ञानोबा बोलतात, सुवर्णाचे मणी केले, सोनियाचे सुती होविले, कैसे जगण्या धरिले सभाई अभ्यंतरी. सगळीकडे विजेचे झाले तरुण भांगाराचे अलंकार, पैसा मग एकाचा विस्तार होते हे जग. या जगतामध्ये सर्वत्र मी व्यापून राहिलेलो आहे, पण काय करायचं अर्जुना? कैसे कर्म आड आले जे मीच नाही म्हणते. पण अर्जुना काय करू? अरे मी जगाची सन्मुख, तरी जगतचं माझं निर्मुख. हे केवढे दुर्दैवी आहे. मी जगाला सन्मुख आहे, पण त्यांचं कोणतं कर्म आड आलं कळत नाही, ते मीच नाही म्हणतात. असे जे अभागी आहेत त्या अभाग्यांबद्दल तुकोबाराय बोलतात की यांना खरा देव आहे, सगळीकडे व्यापून आहे, पण यांना तो कळत नाही. मग कळत नाही तर तुम्ही जाणून घ्या ना. तुकोबाराय म्हणतात, मेहनतीचा करू साठा. अरे ते सगळे मेहनती लोक आहेत, त्यांना कळत नाही. हृदयामध्ये परमात्म्याचा साठा करून ठेवला, पण पहिले फाटा आढळाने, पण आपण मात्र सुखाचा शोध करत आढळानामध्ये फिरतात, त्या संसारामध्ये फिरतात. मला इथं सुख मिळेल का, इथं सुख मिळेल का? अरे सुख तर तुझ्या हृदयामध्ये बसलं बाबा. हृदयामध्ये राम असता सर्व सुखाचा आराम, परिभ्रांताची का विषयावर तो भ्रांत आहे. तो सगळीकडे शोधत फिरतोय, मला सुख मिळेल का, सुख मिळेल का. त्या परमात्म्याने हे सगळं जग आपलं घर म्हणून निर्माण केलं. वसविले असे घर, सगळीकडे घर आहे, पण काय करावे?
दुर्दैवाने त्या घरामध्ये राहून आपण त्याच्याच घरात राहतो, पण तो घरात असूनही आपल्याला कळत नाही. मग या मंडळीने विचारलं, तुकोबा आहे, सगळे अनेक लोक देव नाही म्हणतात, तुम्ही आहे म्हणतात, कुठे म्हणून विचारलं तर सगळीकडे भरून राहिलाय म्हणतात, सगळीकडे भरून राहिलाय पण आभाग्याला कळत नाही म्हणतात. मग कळून काय घ्यायचं आहे? तुकोबा आहे शेवटच्या चरणामध्ये त्याचं चिंतन सांगतात. चरणामध्ये त्याची आपल्याला जाणीव करून दिलेली आहे. ती जाणीव तुकोबारायची करून देतात, ती कोणत्या शब्दामध्ये करून देतात याचं चिंतन आपल्याला करायचंय. एकदा भजन करा. तुकाराची अभाग्याची दुर्मेक्त नेहरा पडिले फाटा मांडवाने तुकोबाराय बोलतात की देव सगळीकडे व्यापून आहे, सर्वत्र एका परमात्म्याचीच व्याप्ती आहे. कारण व्यापक असणारा तो एकटा आहे. कोणत्या अर्थाने व्यापक आहे?